महाराष्ट्राचं नेतृत्व गुजरातच्या अधीन गेल्यानं महाराष्ट्रातील उद्योग गुजरात राज्यात स्थलांतरित करण्यात येत असल्यानं महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारीच्या घाईत लोटला जात असून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी हिंदू मुस्लिम समाजात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारचे गुजरात धार्जिणे करीत असल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तालुकाध्यक्ष विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसील कार्यालयाच्या समोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। यावेळी उद्योग राहू द्या महाराष्ट्रात तुम्ही जा गुजरातला तसेच महायुती सरकारवर ॲडव्होकेट सय्यद वहाब, शिवभूषण जाधव, कॉम्रेड महादेव नागरगोजे, गणेश कवडे यांनी प्रचंड घोषणाबाजी करत सडकून टीका केली। मागणीचं निवेदन नायब तहसीलदार माननीय श्रीनिवास मुळे यांना देण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आज पाटोदा तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं जे राज्यव्यापी आंदोलन आहे ते आज या ठिकाणी तहसील कार्यालय पाटोदा या ठिकाणी संपन्न झालं। गेल्या 10 वर्षामध्ये जे सगळे महाराष्ट्र पोखरून काढण्याचं काम या मोदी साहेबांनी केलं, या पंतप्रधान साहेबांनी केलं। महाराष्ट्रातलं जेवढं होतं नव्हतं वैभव ते सगळं गुजरातला पळवण्याचं काम त्यांनी केलं आहे। गेल्या 2 वर्षामध्ये जे मोठमोठे या महाराष्ट्रातले 17 प्रकल्प या महाराष्ट्रात होणार होते ते 17 प्रकल्प यांनी गेल्या 2 वर्षात गुजरातला नेले, ज्यामधून 5.5 ते 6 लाख आमच्या बेरोजगारांना रोजगार मिळणार होता। पण यांनी हे नेल्यामुळं हे आज 5.5 ते 6 लाख चुली पेटण्यापासून वंचित राहिल्या, म्हणजे अन्याय करण्याचं काम महाराष्ट्रावर यांनी केलं। आणि आज त्यामुळं आम्ही हे टॅगलाईन घेऊन आलो की तुम्हीच जा गुजरातला, आमचे प्रकल्प महाराष्ट्रात राहू द्या। यासाठी महबूबाईंच्या नेतृत्वात आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय हे आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि सरकार आज लाडकी बहिणीला 1,500 देतं आहे, पण लाडक्या बहिणीला सुरक्षा देऊ शकत नाही। आज गेल्या 2 वर्षामध्ये मुख्य आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये 1700 महिला अत्याचाराच्या केस जर घडत असतील तर हे गृहमंत्री नेमकं करतायत काय? फक्त हे फोडाफोडीचं काम करणं, सरकारच्या माध्यमातून पैसा कमवणं, पैशाच्या माध्यमातून सत्ता कमवणं, फक्त एवढंच यांचं चालू आहे। लोकांना फक्त संस्कृतीचे डोस पाचतात, पण स्वतः मात्र संस्कृतीहीन ही लोक आहेत, ही मनवादी लोक आहेत, हे महाराष्ट्राला कधीही वर येऊ देणार नाहीत। यासाठी हे महाराष्ट्राचे प्रकल्प महाराष्ट्रात राहिले पाहिजेत। यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आणि सर्वांनी आम्ही या ठिकाणी पाटोदा तहसील कार्यालय या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे प्रदेश अध्यक्ष, युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर जे महाराष्ट्रातील उद्योगधंदे आहेत, जे युवकांसाठी एक संधी होती, ती नोकऱ्याची संधी ही गुजरातला नेली, त्याविरोधात पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलपुढे युवकाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातवर स्वारी करून या महाराष्ट्राला एक नेतृत्व देण्याचं काम केलं, तेच नेतृत्व कुठंतरी आज हिणवल्यासारखं मुद्दाम जाणून बुजून आमच्या या महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आहेत हे गुजरातला नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वारीचा बदला घेतल्यासारखं हे गुजरातमधले लोक वागत आहेत। म्हणजे हे नेतृत्व जे आहे गुजरातच्या हाती गेल्यामुळं आज महाराष्ट्रामधील उद्योगधंदे हे गुजरातला नेऊन त्यांच्या गुजरातचं कसं सक्षमीकरण होईल याचा विचार करत आहेत। पण महाराष्ट्र कसा दुर्बल आर्थिक खाईत लोटला जाईल याचा विचार हे गुजरातचे लोक करत आहेत। जे या गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत की फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, असा प्रश्न आम्हाला पडतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, युवक प्रदेशाध्यक्ष महबूबभाई यांच्या संकल्पनेतून आपल्या महाराष्ट्रातील जे काही उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले आणि हे उद्योगधंदे गुजरातला पळवल्या जात असताना आणि पळवले गेले असताना महाराष्ट्र सरकारची जी काही ठोस भूमिका घेऊन या प्रकल्प नेण्याला त्यांनी जो काही विरोध करायला पाहिजे होता, तो खरं पाहिलं तर मोदी शहांच्या दबावाखाली आपलं हे महाराष्ट्र सरकार वागत आहे हे यातून सिद्ध होतं। आणि या खरं पाहिलं त्याच्यामुळंच त्यांना मिन्ने सरकार ही उपाधी दिली तरी बी ती वावगी ठरणार नाही। कारण महाराष्ट्रातले तरुणांच्या हाताला रोजगार देणारे तुम्ही उदाहरण घ्या, वेदांत फॉक्सकॉनसारखा एक प्रकल्प महाराष्ट्रातील 1 लाख
युवकांना तो रोजगारी देऊ शकत होता. 1 लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प जर गुजरातला जात असेल आणि गुजरातला नेत असताना जर महाराष्ट्र सरकार जर त्याला विरोध करत नसेल कसलाही, तर हे मिन्ने सरकार आहे नाही तर काय. पर्यायानं तो प्रकल्प गेल्याच्यानंतर इथला 1 लाख युवक हा बेरोजगार झाला. हा वेदांत फॉक्सकॉन हा